नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती कलावंत, लेखक आणि बुद्धिवंतांनी केलेल्या आवाहनाची. नरेंद्र मोदी समर्थक विरुद्ध नरेंद्र मोदी विरोधक अशी विभागणी आता कलावंत आणि लेखकांमध्येही झाली आहे. कला, साहित्य, अभिनय अशा क्षेत्रातल्या 600हून अधिक जणांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात आपली भूमिका नोंदवली आहे. मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली असल्यानं त्यांना मतदान करू नये असं आवाहन या 600 कलावंतांनी केलं आहे. त्यात नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक शहा, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, मानव कौल आदींचा समावेश आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत सशक्त झाला असल्यानं त्यांनाच पुन्हा निवडून द्यावं असं आवाहन पंडित जसराज, विवेक ओबेरॉय, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, रीटा गांगुली यांच्यासह 907 जणांनी केलंय. कला आणि साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींनी अशी भूमिका का मांडली असावी? या भूमिकांचा प्रभाव मतदारांवर पडेल का? मोदींना विरोध किंवा समर्थन करण्यामागे नेमकं काय राजकारण आहे? नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात खरंच लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत का? नरेंद्र मोदींच्या काळात भारताची प्रगती झाली आहे असं म्हणणं तथ्याला धरून आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. यांचे 600 तर त्यांचे 900. या चर्चेत सहभागी होणारे मान्यवर आपल्या सोबत आहेत. विक्रम गोखले ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्याचबरोबर अजून एक अभिनेते आपल्या सोबत आहेत, मनोज जोशी. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रतिनिधी मनोज दुबे. शांता गोखले लेखिका या फोनवर थोड्याच वेळात आपल्याबरोबर सहभागी होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण त्यांना या चर्चेत सहभागी व्हावं असं निमंत्रण दिलेलं आहे. आपण चर्चेची सुरुवात करतोय ती मनोज जोशी यांच्यापासून आणि त्यानंतर आपण विक्रम गोखले यांना प्रश्न विचारणार आहोत. विक्रम गोखलेजी, आपण सिनियर आहात त्यामुळे कदाचित या गोष्टीचा राग मानणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मनोज जोशी यांना माझा पहिला प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं कलाकारांच्या मध्ये ही दुफळी खुलेआम समोर आली आहे आणि त्यात एका बाजूला कलाकार विशिष्ट भूमिकेनं उभे राहतात, त्याला विरोध करण्यासाठी दुसऱ्या बाजूला भूमिका घेऊन काही कलाकार उभे राहतात, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की भारताचं संविधान अतिशय सुरक्षित आहे. इथे सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य आहेत आणि विचार स्वातंत्र्य आहे म्हणूनच ह्या विचार स्वातंत्र्याच्या आधी याच्या खालीच या 600 लोकांनी जे पत्रक बाहेर काढले की त्यांचा विचार जो प्रदर्शित केलाय तेच प्रूव्ह करतं की या देशामध्ये विचार स्वातंत्र्य अबाधित आहे. एक दुसरी गोष्ट अशी की यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या माहितीसाठी फक्त एक काही उदाहरणादाखल सांगतो की पंतप्रधान नेहरूंनी मजरू सुलतानपुरेंना आणि बलराज सहानींना त्यांची कविता वाचली नाही म्हणून काय कडक त्यांच्यावर कारवाई केली होती हे जगजाहीर आहे. त्याच्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांच्या स्तुती सुमनांसाठी गाणी गायली नाहीत म्हणून त्यांना सुद्धा आकाशवाणीवर त्यांची गाणी लावली जाणार नाहीत, रेडिओवर त्यांची गाणी येणार नाहीत असं सगळं सांगितलं होतं. त्याच इंदिरा गांधींनी एवढी मोठी आणीबाणी आणि लोकशाही धोक्यात आणली होती हे चक्क विसरले का? आणि तिसरी गोष्ट ह्या आपल्या 60 वर्षामध्ये या 60 वर्षामध्ये गेल्या 2014च्या आधी गेली 60 वर्ष हा परिवारच सत्तेवर होता ना. आजोबा, मग आजी, मग वडील आणि मग आता पौत्र आता बसू इच्छित आहेत. एक परिवार हा देश पिढीप्रमाणे चालवत होते, हरकत नाही, त्यांनी चालवला. मला एवढंच सांगा की ह्या सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये ह्या देशामध्ये काही रामराज्य होतं का? एखाद्या गरीबाला कधीही मारलं नव्हतं का?
कुठल्याही शेतकऱ्यावर कधीच कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नव्हता का? कधीच दंगली झाल्या नव्हत्या का? माझं मुळीच समर्थन नाही आहे त्याला, आणि मुळीच समर्थन करण्याचं अजिबात हे नाही आहे. पण झालंच नव्हतं का? मला एक सांगा, एक मिनिट, कधीच झालं नव्हतं का? तर एक गोष्ट, एवढा मोठा 130 करोड आबादीचा देश आहे, या 5 वर्षामध्ये JNU मध्ये ज्या वेळेला झालं, भारत तेरे तुकडे होंगे, त्यावेळेला यांचं विचार स्वातंत्र्य कुठे गेलं होतं? त्यांना तुकडेच करायचे होते. आतंकवादी हमले झाले त्यावेळेला हे कुठे गेले होते? हे सगळे अगदी कुठे गेले होते? मनोजजी, आपल्यासोबत विक्रम गोखले पण आहेत. मला पुढचा प्रश्न विक्रम गोखले यांना विचारायचा आहे. विक्रम गोखले यांच्या नंतर आपण मनोज दुबे यांना प्रश्न विचारणार आहोत. विक्रमजी, ज्या पद्धतीनं कलाकार पत्रकं काढायला लागले आहेत, त्यावरून असं मानायचं का की त्यांच्यातला कलाकार कमी होतोय आणि राजकारणी वाढत चाललाय? ची गरज नाहीये. हे जे कोणी आमचे सगळे मित्र आहेत, 600 लोक सगळे माझे मित्रच आहेत. त्यांना हे स्वातंत्र्य जर मिळतंय की सत्ता ज्यांच्याकडे आज आहे त्यांना मतदान करू नका असं आवाहन करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे, आणि ते स्वातंत्र्य ते उपभोगतायत. त्यांनी कोणाला मतं द्या सांगणं, कोणाला देऊ नका सांगणं हा त्यांचा अधिकार आहे, जो मी मान्य करतो. सगळे मित्रच आहेत. परंतु त्याचबरोबर बाकी जे 900 लोक आहेत त्यांनाही तो अधिकार आहे की सत्ता जी सध्या ज्यांच्याकडे आहे, मोदी सरकारकडे, त्यांच्या बाजूनी मत द्याच आणि या 600 लोकांच्या मताला किंमत देऊ नका असं सांगण्याचा त्यांनाही अधिकार आहे. मला ज्या ज्या विषयावरती बोलायचं होतं किंवा आहे ते आमच्या मनोजनी याआधीच त्याला स्पर्श केलेला आहे, त्यामुळे मी त्यात जास्त पडू इच्छित नाही. 1-2-4 गोष्टी मी अगदी 1 मिनिटात सांगतो. मी कोणत्याही पक्षाला बांधलेला नाही, कधीच. कोणत्याही पक्षाला, कुठल्याही पक्षाला मी बांधलेला नाही. मी कोणाचंही देणं घेणं लागत नाही, त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊन कुठेही उभा राहत नाही. परंतु जे योग्य मला वाटतं ते मी मात्र बोलत आलेलो आहे. अगदी. आणि विक्रमजी, या निमित्तानं मग आता एक प्रश्न आपण मनोज दुबे यांना विचारूयात. मनोजजी, आपण इंडस्ट्रीतल्या 2 महनीय व्यक्तींची मतं ऐकलीत. विक्रम गोखले यांच्यासारखा ज्येष्ठ अभिनेता आपल्यासोबत आहे, आणि त्याचबरोबर मनोज जोशी सारखा पुढच्या पिढीतलाही अभिनेता आपल्यासोबत आहे. तुम्हाला वाटतं का की अशा प्रकारे कलाकारांनी पत्रकबाजी करावी? म्हणजे माझ्याकडे आता नेशन फर्स्ट कलेक्टिव्हचं पत्र आहे, त्याच्यात 907 सह्या आहेत, म्हणजे सह्या जसं नावं आहेत. त्यांनी आपापली नावं देऊन सांगितलंय की काय झालं पाहिजे. त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य तुमच्यापर्यंत मनोजजी पोहोचवतो. ते असं म्हणतात, देशाला मजबूत सरकारची गरज आहे, मजबूर सरकारची गरज नाही. तुमची प्रतिक्रिया? नाही, सर्वात अगोदर मला याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर मी गोखले साहेब बोललेत ते एकदम बॅलेन्सिंग बोललेत, त्याला काही हरकत नाही आहे. पण हे जोशी साहेबांबद्दल माझा मोठा आक्षेप असा आहे की जेव्हा आजकाल एक फॅशनच झालेली आहे गेल्या 4-4.5 वर्षात, मोदी साहेब म्हणत की त्यांचे जेवढे अंधभक्त म्हणत, प्रत्येक गोष्टीला नेहरूंपासून सुरुवात करायची. यांना रात्री उठलात तरी नेहरू आठवतात. प्रत्येक म्हणजे नेहरूने किंवा काँग्रेस पक्षाने अजून काही या देशात प्रगती केली नाही असाच एक विचार पुढे मांडायचा आणि त्यालाच रेटून न्यायचा, असं एकंदरीत एक वातावरण तयार केलं गेलेलं आहे. त्यामुळे गोखले साहेब, मी आपल्याबद्दल बोलत नाही आहे यावेळेस, मी मनोज जोशींनी दिलेल्या प्रतिक्रियाबद्दलच बोलतोय. नाही, पण कसं आहे मनोजजी, तर या तुमच्या भूमिकेवर सुद्धा विक्रम गोखलेंना आक्षेप आहेत. आपण विक्रम गोखलेंनाही बोलतं करूया. पण तुम्ही जरा थोडं पटकन सांगा की या घडीला ज्या पद्धतीनं मजबूत आणि मजबूर सरकारमधला भेद एका गटानं व्यक्त केलेला आहे, दुसऱ्या बाजूला लोकशाही धोक्यात आल्याचा दावा केला गेलेला आहे, या सगळ्यात तुमची भूमिका काय? तुम्हाला असं का वाटतं अशा प्रकारे पत्रकबाजी होणं योग्य आहे का? आजच्या तारखेला मला तर असं वाटतं की या सरकारने पूर्ण देशालाच मजबूर करून टाकलेलं आहे. त्यामुळे जे काही लोकांनी अशा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या, अधिकार प्रत्येकाला आहेत,
मी असं म्हणणार नाही की विरोधकांनी अधिक का दिलं, म्हणजे पक्षात का दिलं किंवा विरोधकांनी का दिलं, मी त्या वादामध्ये जाणार नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे विचार त्यांना मांडण्याचा. आणि पण मग ही काल परिस्थिती वेगळी होती का? काल परिस्थिती वेगळी होती का? कारण इथे थोड्या वेळापूर्वी मनोज जोशी यांनी 2 उदाहरणं दिली जी नेहरूंच्या काळातली आहेत. त्याच्या पलीकडचं सफदर हाशमींचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. सफदर हाशमींचा प्रयोग सुरू असताना त्यावेळेला सत्तेवर असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर प्रयोगात त्यांना जाऊन मारहाण केली होती. आणीबाणीचा विषय तर मनोजजी पुन्हा पुन्हा येत असतो. आणीबाणीचा जो विषय नेहमी येतो, त्या आणीबाणीच्या विषयाबद्दल काँग्रेस पक्षाला त्यावेळेस त्याच्यानंतर लोकांनी जसा प्रतिसाद दिला होता आणि त्याच्याबद्दल आम्हाला जे सत्तेवरून बाहेर पाडण्यात आलं, आता तो सब्जेक्ट फार जुना झालेला आहे. सध्यांतरी नाही, तो जुना झाला असला तरी तो विसरावा अशी अपेक्षा तर नसावी तुमची. नाही, विसरावा नसावा, पण घडी घडी प्रत्येक वेळेस नेहरूजी आणि आणीबाणी याच्याशिवाय भारतामध्ये काय प्रोग्रेस झाली नाही असं जर एकत्रित चित्र मांडत असाल तर त्याला माझा आक्षेप आहे. अगदी. आपण विक्रम गोखलेंना आता निमित्तानं बोलतं करूया. विक्रमजी, मनोज दुबेंचं म्हणणं असं आहे की मोदी भक्त हे दिवसा रात्री 24 तास टीका करायला सुरुवात नेहरूंपासून करतात आणि इंदिरा गांधी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत येऊन थांबतात. यांनी देशाला मजबूर केलंय अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे त्यांचा. बोलू का त्याच्यावरती? अगदी अगदी बोला विक्रमजी, आपण बोला. दुबेजी नमस्कार. नमस्ते. तुम्ही एक काम करा, मी त्या काँग्रेसवर मी काही बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी मी कशावरही बोलणार नाही. मी तुम्हाला फक्त एक सांगतो, तुम्ही मथाय या गृहस्थांचं नेहरूंवरचं रेमिनिसन्सेस ऑफ नेहरू एज हे पुस्तक वाचा. म्हणजे तुम्हाला कोणी काही बोलण्याची गरजच उरणार नाही. तुम्हाला बरोबर कळेल, सगळ्या काँग्रेसवाल्यांना बरोबर कळेल की काँग्रेस काय होती पूर्वीची, स्वातंत्र्यापूर्वीची, आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस काय झाली आहे आज, ह्याचं तुम्हाला बरोबर हे होईल. मी त्याबद्दल बोलणार नाही. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट एनीबडीज टाइम. दुसरी महत्वाची गोष्ट, मी मोदी भक्त नाही, मी कोणाचाही भक्त नाही. परंतु आज अशा तऱ्हेने 600 एका बाजूला 900 एका बाजूला किंवा जे काही असतील ते असे होऊ शकतात आणि मोदींच्या विरोधात बोलू शकतात. किंवा JNU मध्ये लोक देशाचे तुकडे करू, पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद, ह्या देशाचे तुकडे करू असं ते म्हणू शकतात. तेव्हा लोकशाही संपली असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? असं JNU मध्ये झालेलं नाही. त्याचा अजून पोलीस कोर्टामध्ये केस चालू आहेत. त्याच्याबद्दल कन्हैया कुमार आणि हे लढतायत. असं झालेलं नाही असं वारंवार कन्हैया कुमारने रेटून सांगितलेलं आहे. गोष्ट अशी आहे, खोटं म्हणजे भारतीय जनता पक्ष, मी गोखले साहेब आपण माननीय आहात, मी आपल्याबद्दल काहीही अपशब्द काढणार नाही, काहीही चुकीचं बोलणार नाही, आपल्याला मान देऊन बोलतोय. भारतीय जनता पक्षाने एक वातावरण असं तयार केलेलं आहे की कितीही खोटं बोलायचं, रेठून बोलायचं. आणि भारताचा पंतप्रधान सरळ प्रत्येक मीटिंगमध्ये, पब्लिक मीटिंगमध्ये फॅक्ट्स गोष्टी किती खोटे बोलतो हे आपण रोज बघतोय. अगदी. पण मनोजजी, मग माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला. मी एक छोटेसे एक उदाहरण सांगतो. मोदीजींनी 3 वर्ष अगोदर बिहारमध्ये एका मीटिंगमध्ये, ऑफिशियल मीटिंगमध्ये, हे इलेक्शनची मीटिंग नव्हती, ऑफिशियल मीटिंगमध्ये काय अनाऊन्स केले भारताच्या पंतप्रधानाने की 8 दिवसात 8 लाख संडास बांधून झालेत. काय किती शक्य आहे, किती खोटारडापणा हा. ते पण जेवढा मोठा देश आहे ते पाहता हे तुम्हाला शक्य नाही वाटत? फक्त बिहारमध्ये साहेब, फक्त बिहारमधले स्टेटमेंट आहे ती. 8 लाख टॉयलेट्स हे 8 दिवसात कधी शक्य आहे का? पण त्याचा आणि लोकशाहीच्या धोक्यात येण्याचा संबंध काय? टॉयलेट बांधणं आणि लोकशाहीचा धोक्यात येणं याचा मला संबंध सांगा. आज प्रश्न जो चालू आहे ना साहेब, हा प्रश्न असा आहे की जे 600 लोकांनी
जी आता हिंमत दाखवली आहे ना, ते इलेक्शन कमिशन हे पूर्ण भारतामध्ये आता म्हणजे गव्हर्नमेंट थोडीशी बाजूला झाली आहे, सैल झालेले आहे त्यांचा त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन आता ज्याकडे कंट्रोल आहे म्हणून, नाहीतर यांच्यावरती अजूनपर्यंत पोलीस कारवाया झाल्या असतात. अगदी. आपण विक्रम गोखलेंना एक विचारू प्रश्न. विक्रमजी, आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, 2 मिनिटं आपल्या हातात उरलेली आहेत. माझी विनंती अशी की आपण थोडी वेळेची मर्यादा पाळू. हे म्हणतात, मनोज दुबे यांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल. मनोज दुबे म्हणतात की 600 लोकांनी बोलायची हिंमत तरी दाखवली, निवडणूक आयोग आहे म्हणून कारवाई नाही होत, अन्यथा आतापर्यंत सरकार विरोधी बोलण्याचा ठपका आला असता. दुबे साहेब, आपण कोणत्याही पक्षाचं नाव घ्यायला नको. सगळे पक्ष एकाच लायकीचे आहेत, सगळे पक्ष एकाच लायकीचे आहेत. परंतु गेली 65 वर्ष या देशाची देशामध्ये जी घाण साचलेली आहे ती साफ करण्याकरता एखाद्या माणसाने जरा कडक पावलं उचलली, जरा कडू डोस दिला, मग ते मोदी असोत नाही तर आणखीन कोणी असोत, हे आपल्याला नको आहे. हे आपल्याला नकोय. आपल्याला बेशिस्तीने जगायचं आहे, तो अधिकार आपल्याला पाहिजे, ते स्वातंत्र्य पाहिजे. म्हणून सगळ्या हे विरोधक जे आहेत, ज्यांचं एकमेकात आज आयुष्यात कधी पटलं नाही, ते सगळे एकत्र आले. चाणक्याचं एक वाक्य आहे, आमच्या मनोजनी नाटक केलं होतं की जेव्हा ज्यांचा आपसात कधी पटलं नाही असे राजकीय पक्ष एकत्र येतात, तेव्हा निश्चित समजावं की राजा बरोबर काम करतोय, मग तो मोदी असो ना तर आणखीन कोणी असो. बस माझं बोलणं संपलं. आणि अगदी. विक्रमजी, आपण भूमिका मांडलीत. मला जाता जाता एक छोटा प्रश्न मनोज जोशी यांना विचारायचा आहे आणि तो आहे विचार स्वातंत्र्याच्या बद्दलचा. मनोजजी, आता हे डॉक्युमेंट नाही म्हटलं तरी पण किमान 200 नाही पण 100 पानांचं असेल आणि तेवढीच सुमारे संख्या असलेलं डॉक्युमेंट हे विरोधकांचं पण आहे. या दोघांच्याही गोष्टी आणि भूमिका डोळ्यासमोर ठेवून माझा प्रश्न आहे, विचार स्वातंत्र्य हे सोयीनं वापरलं जातंय का? स्वतःच्या सोयीनंच चाललंय हे सगळं. हे स्वतःच्या सोयीनंच चाललंय. म्हणूनच तर सांगतो ना, मला एक सांगा, या देशामध्ये परकीय आक्रमण झाली, त्यांनी जातीय विघटन केलं नाही का? इंग्रजांनी जातीय विघटन केलं नाही का? ह्या देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने जातीय आधारावरच सगळं केलं. अहो, माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर मी माझी जात लिहितो, तिथेच त्रास होतो. साहेब, ते का नाही बंद केलं आजपर्यंत? तुमच्याकडे राज्य होतं ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आज ह्या देशाला जे जातीमध्ये विभाजन करणं हे इंग्रजांकडून शिकलेले हे माणसं आहेत आणि ते आजही तेच राबवत आहेत सगळीकडे. पण प्रजा खूप शहाणी झाले, आजचं जनरेशनही खूप शहाणं झालंय. त्यांना कळतंय की या देशामध्ये आपल्याला मजबूर माणसं नकोयत सत्तेवर आणि व्यवस्थापनावर. मजबूत माणसं पाहिजेत, निर्णय शक्ती ज्यांची स्थिर असेल असे पाहिजेत. त्यामुळे जाणकार आहेत नागरिक आणि ते बरोबर मतदान करतील. धन्यवाद मनोज जोशी. आपण पुढच्या भागामध्येही तुमच्याशी चर्चा करू. मनोज दुबे, जाता जाता तुमची प्रतिक्रिया, 30 सेकंद आहेत आपल्याकडे. मजबूर का मला तर वाटतं देश पूर्ण मोदीजींनी मजबूर करून ठेवलेला आहे. आणि जे मनोजजी म्हणतात याच्यावरती म्हणजे असं झालं की ज्यांनी आमच्या पक्षाच्या पूर्वजांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई लढून भारताला स्वतंत्रता मिळवून देण्यापर्यंत आणलं आणि आमच्यावरतीच आरोप लावायचे की आम्ही इंग्रजांच्या सारखे वागतोय. पण नाही मनोज दुबे, हा मुद्दा काढला, बरं झालं. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फक्त एकच परिवार लढला का? नाही, कोणीच लढलं नाही ना. का हो, मला एक सांगा, या परिवारावरती जेव्हा आरोप लावता, हे काय डायरेक्ट इलेक्ट होतात का? हो, सिलेक्शन मध्ये कुठल्या याच्यामधला एका परिवाराचं नाव सांगा, एकाही माणसाचं नाव सांगा जो राज्यसभेवरती गेलेला आहे. साहेब, सर्व लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले आहेत ना, वोटिंग करून दिलेले आहेत ना. तो लोकशाही प्रक्रियेचा भाग झाला. पण तुम्ही ज्या वेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी परिवार लढला असा उल्लेख करता, माझा परिवार लढला बोलला नाही, पूर्ण काँग्रेस पक्ष लढला बोललो. बाकी कोणी लढलं नाही. काँग्रेस म्हणजे भगतसिंग काँग्रेसमध्ये नव्हते पण ते लढले ना. कोण?
भगतसिंग नाही साहेब, कारण मी तुम्हाला इतरांची भगतसिंगचा- नावं घेतली तर तुम्ही नाही, लगेच त्यांना मी- एकेका मी- पक्षात मी टाकाल. हा प्रश्न म्हणत नाहीये की बाकी काय लढले नाही, पण जर काँग्रेसवरती हा आरोप लागतो की इंग्रजांच्या सारखे वागायला लागलात, अहो आम्ही इंग्रजांना बाहेर काढलं, त्याच्यामध्ये आमची भूमिका होती. RSS वाले तर तेव्हा खबरीगिरी करायची हो. आपण असं काय याविषयी करूया? बोलूयात. मनोज दुबे, आपल्याला ब्रेक घेण्याची वेळ झाली असल्यामुळे मला थोडंसं थांबवावं लागतंय. विक्रम गोखले, या विषयावर आपण बोलणार आहोत. मला जाहिरातीची विश्रांती घेऊ द्या आणि रोकटोकचा दुसरा भाग जेव्हा आपण सुरू करू त्यावेळेला निश्चितच चर्चा असेल की विचार स्वातंत्र्याच्या नावाने आवाज उठवणारी माणसं ही दुहेरी दुटप्पी भूमिका घेतात का, एका वेळेला गप्प बसतात आणि दुसऱ्या वेळेला मात्र जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत बोलके होतात का. तेव्हा रोकटोकचा दुसरा भाग चुकवू नका. नमस्कार, रोकटोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय कशा पद्धतीनं कलाकार थेट दोन भूमिका घेत विद्यमान सरकारच्या बाजूनं आणि विरोधात उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला आत्ताच्या सरकारच्या बाजूनं मतदानाचं आवाहन करणारे 900 जण आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच सरकारच्या ध्येय धोरणांचा आणि भूमिकांचा विरोध करताना 600 कलाकार आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत आत्ताच्या घडीला. विक्रम गोखले ज्येष्ठ अभिनेते, मनोज जोशी तेही एक अत्यंत प्रथितयश अभिनेते आहेत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये मनोज दुबे आहेत, प्रतिनिधी काँग्रेसचे, आणि आपण शांता गोखले यांनाही या चर्चेत सहभागी होण्याची विनंती केली होती, मात्र त्या अद्याप तरी सहभागी झालेल्या नाही आहेत. चर्चेची या टप्प्याची सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न मनोज दुबे यांना आहे. दुबेजी, गेल्या 4-5 वर्षातलाच हा सर्वात जास्त गदारोळ आहे अशा स्वरूपाचा आक्षेप वारंवार नोंदवला जातो. 2014 पूर्वी अशा पद्धतीनं भूमिका घेतलेल्या दिसत नव्हत्या. 2014 नंतरच असं काय घडलं की या भूमिका दिसायला लागल्या? त्याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या घटना या देशात 2014 नंतर सुरू झाल्या, टार्गेट करून एका समाजाला किंवा टार्गेट करून एका विचारधारेच्या लोकांना मारायचं, मर्डर पण करायचा, पर्यंत जायचं आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि विशिष्ट व्हिडिओ काढताना हे दाखवायचं की मफलर, ऑरेंज मफलर आहे, म्हणजे पर्टिक्युलर एक विचारधाराला आपण हे करतोय. पण ही अशी एखादी घटना सांगा, कधी कुठे झाली तुमच्या आठवणीत? UP मध्ये तुम्ही पाहिजे तेवढं YouTube-वरती तुम्हाला मिळतील या घटना. त्यावेळी UP मधली जी घटना तुम्ही सांगताना, मी मनोजजी माफ करा मध्ये तोडतोय, तुम्हाला एक छोटंसं त्याच्यातलं माहिती स्वरूपातलं जे काही माझ्याकडे ज्ञान आहे ते तुम्हाला देतो. UP मध्ये काश्मीरच्या ठिकाणी, म्हणजे काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका माणसाला रस्त्यावर काही जण भगवे गळ्यात मफलर घालून मारताना दिसले होते, बरोबर? त्याबद्दल बोलताय? नाही, मी फक्त त्याबद्दल बोलत नाहीये. मी ही गाईच्या नावाखाली मटण घरात ठेवलं. आता ते मटण नंतर समजलं की ते गाईचं नव्हतंच, पण तो बिचारा तर त्यांचा परिवाराचा तर माणूस गेला ना साहेब. पण मग 4 वर्षातच या घटना घडल्या का? हो, 4-4.5 वर्षात अशा घटना अगोदर किरकोळ घडत असतील, मी त्याच्याबद्दल वाद करत नाहीये, पण विशेष म्हणजे यानंतर असं झालं की या घटनांना घडवणारे जे लोक होती त्यांना विशेष प्रोटेक्शन दिलं गेलेलं आणि त्यांना प्रमोशन दिलं गेलं. पॉलिटिक्समध्ये त्यांना प्रमोशन सुद्धा मिळालेलं. आपण मनोज जोशींकडून याचं पहिल्यांदा उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर आपण विक्रम गोखले यांना प्रश्न विचारणार आहोत. मनोज जोशी, सर्वाधिक परिस्थिती वाईट झाली आहे अशा स्वरूपाचा दावा मनोज दुबे करतायत. तुम्हाला वाटतं का की परिस्थिती खरोखरच इतकी वाईट झाली, आणि झाली असेल तर ती फक्त याच काळात झाली 2014 पासून आजपर्यंत? मुळीच नाही. एक लक्षात घ्या, आता या देशाला जरूर आहे एक मजबूत सरकारची नाही. हे जेवढे म्हणून सगळे लोक गोळा झालेले आहेत, जेवढे राज्यकर्ते आहेत, या सगळ्या राज्यकर्त्यांचं फक्त नुसते पाढे मोजा. कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची सून,
सगळे म्हणजे सराफाची पेढी चालवल्यासारखं सगळं चालवत आहेत. मला एक सांगा, या देशाच्या पंतप्रधानाचा साधा भाऊ, याच्यावर एक सरी लांछन दाखवा ना कुठलंही. म्हणजे फक्त नुसतं एक लक्षात घ्या, या देशाला आत्ता जरूर आहे राष्ट्रीय सुरक्षेची. आतंकवाद रहित हे राष्ट्र झालं पाहिजे. इथे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी विश्वामध्ये भारताला विश्वाशी जोडणारा माणूस आणि हे राज्य पाहिजे. मजबूत सरकार पाहिजे. मजबूर सरकार नकोय. हे प्रजा जाणते. हे प्रजेला एक अगदी. विक्रम गोखले, आता तुमच्यासाठीचा प्रश्न. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं कलाकारांनी आपापल्या भूमिका ठामपणे घेतलेल्या आहेत, त्या भूमिका पाहता व्यक्ती स्वातंत्र्याचा हा सिलेक्टिव्ह अप्रोच, निवडक पद्धतीनं भूमिका घेणं हे आहे का, हा तर प्रश्न आहेच. त्याची चर्चा आपण केली. पण तुम्हाला व्यक्तिगतरित्या गेल्या 4 वर्षात देशातली परिस्थिती अराजकतेकडे जातीये असं जाणवलं का? अजिबात नाही. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, सर्वांनाच, सगळे तिथे बसलेले माझे मित्रच आहेत, दुबई मित्रच आहेत. या गेल्या 4-5 वर्षामध्ये सत्तेमधलं जे मोदी सरकार आहे त्यांनी काही चुका सुद्धा केलेल्या आहेत. देशामध्ये कोणी कुठलं मांस खावं हे ठरवण्याचा अधिकार सरकारचा नाही, अजिबात नाही. पण याचे मुद्दे करून जी तळागाळातले लोक फालतू कार्यकर्ते आहेत त्यांनी कुणाला तरी मारहाण करणं, कुणाचा तरी खून करणं हे अयोग्य आहे. हे बिलकुल अयोग्य आहे. नोटाबंदीचा निर्णय हा त्यांनी घेतला, त्यामुळे तो जरा आधी घेतला, तो पद्धतशीर घेतला गेला नाही. पण तो घेतल्यामुळे हे सगळे जे आता एकत्र आलेत ना, भूतावळ जमली आहे ना, त्यांचे खूप वांदे झालेले आहेत. त्यांना हे नको आहे. त्यांना 65 वर्षापूर्वी जे काही चाळे करायचे होते सगळ्याच बाबतीतले, सगळ्यांचे, ते त्यांना पुन्हा सुरू करायचे. आमची जी 600 लोकांची जी आमचीच मित्रमंडळी, साहित्यिक, लेखक, दिग्दर्शक, नट वगैरे सगळे आहेत 600 लोक, त्याला मी सांगू इच्छितो की देशामध्ये 65 वर्ष तुम्ही जगता आहात. तुम्हाला आजपर्यंत ही अक्कल आली नाही, आजपर्यंत तुम्हाला कळलं नाही की देशामध्ये 65 वर्ष, आज 5 वर्षामध्ये जे काही तुम्ही थयथया नाचतात की देश रसातळा चाललेला आहे, मजबूर झालेली आहे जनता, हे असं कधीच झालं नाही. नीट विचार करा. ज्या बाईला आपला आजोबा जो सासरा म्हणून होता, त्या सोनिया गांधीला स्वतःच्या खानदानाची माहिती नाही, ती सावरकरांचा फोटो लावायचा नाही म्हणून सांगते. काय हिंमत आहे त्या बाईची. आणि हे लोक त्यांचेच हात जोडतायत त्यांच्या पायासमोर. मनोज दुबे याचं उत्तर द्या. मनोज दुबे याच्यावर पटकन आपली प्रतिक्रिया द्या. याचं उत्तर मला स्पष्ट सांगायचं आहे. आता सावरकर हा विषय फार स्टिकी आहे. मी तो विषय मुद्दामून टाळतो, कारण याच्यात चिकार लोकांच्या भावना दुखवतील. माझा संताप. हे बघा, ऐका, तुम्ही मगाशी RSSचं नाव घेतलं, ऐकून घ्या. RSSचं नाव तुम्ही घेतलं. मी RSS मधून मोठा झालेला आहे, परंतु RSSच्या विशिष्ट विचारधारेमुळे मी तिथून बाहेर पडलो. सावरकरांनी दलितांना सुद्धा स्वतःमध्ये सामावून घ्या, हिंदू एक करा असं म्हटलं तर सावरकर दहशतवादी. अहो साहेब, या देशामध्ये सोनिया गांधी, ती सावरकरांचा फोटो इथे लावायचा नाही. गांधीजींचा जो खून केला त्यांचं पण, हे बघा, या देशातले मोठे नेते सुद्धा ही बाई परकीय आहे म्हणून आम्हाला नको म्हणणारे तुम्ही घालता. कुठले आहात लोकांना माहिती आहे. पण त्याचा संबंध आत्ताच्या घडीच्या परिस्थितीशी कसा काय जोडणार आहात मनोज दुबे? नाही, या घडीचा तो संबंध मी लावत नाहीये. गोखले साहेबांनी सावरकरांचं नाव घेतलं, ते आत्ताचे नाही ना, फार जुने आहेत ना साहेब. आता तो जर विचारधाराचा असेल, तीच विचारधारा असेल, तर त्याच्यावरती जर कोणी मॅडमने, सोनियाजींनी जर काढायला सांगितलं असेल तर बरोबरच आहे, त्याच्यात चूक नाही. म्हणजे तुमच्या लेखी त्यांनी जी काही भूमिका घेतलेली होती ती बरोबर, एकदम योग्य आहे.
ठीक आहे. विक्रम गोखले, एक दुसरा प्रश्न आहे जो मी तुम्हाला आणि मनोज जोशी यांना टप्प्याटप्प्यानं विचारतो. मी पहिल्यांदा मनोज जोशी यांना विचारतो, मग विक्रम गोखले यांच्याकडून आपण उत्तर घेऊ. तो प्रश्न असा आहे की देशात अनेक घटना घडत असतात. आत्ताच्या घडीला ज्या 600 लोकांनी आपलं पत्र लिहिलं त्यामध्ये देशातली लोकशाही ही अस्तित्व आहे की नाही अशा स्थितीला पोहोचलेली आहे असा दावा केला गेला. लोकशाही, लोकतंत्र खतरे में अशी बांग दिली गेली. त्या स्थितीमधला प्रश्न असा आहे की मग ज्या वेळेला या देशात नक्षलवादी सक्रिय होतात, ते विविध पातळ्यांवर कारवाया करतात, काही राजकीय नेत्यांच्या हत्या त्यात घडतात, ज्यात काही काळापूर्वी काँग्रेसच्याही नेत्यांचे जीव गेले, पण परवा अगदी भाजपच्या एका आमदाराची हत्या झाली. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये बॅनर लागले, फलक लागले की मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ नका. त्यावेळेला ही माणसं का गप्प असतात? मनोज जोशी यांनी आधी उत्तर द्यावं, त्यानंतर विक्रम गोखले बोलतील. त्याचा साधा निषेधही केला नाही या लोकांनी. केलाय का मला सांगा. हो, तुम्ही केला का? तुमच्या ग्रुपने केला का ते सांगा ना. त्यांच्या बाजूने जे योग्य असेल ते योग्य. कुठल्याही मनुष्याची, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचारसरणीचा असो, कुठल्याही हत्येचं समर्थन कोणीही करू नये, पण त्याचा निषेध तर करू शकतो. पण तुम्ही पण नाही केला ना. आता यांनी सांगितल्यानंतर तुम्ही इकडे बोलताय साहेब. तुमच्या लेखी निषेध या उजव्या विचारसरणीच्या लोकांनीही केलेला नाहीये. विक्रम गोखले, यावर आता आपल्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे की जेव्हा विशिष्ट घटना घडतात त्यावेळेला काही जण बोलायला पुढे येतात, ते मात्र इतर काही विचारांच्या बाबतीतल्या घटना घडतात, मग ते जेव्हा जेव्हा नक्षलवाद्यांचे हल्ले असतात तेव्हा मात्र ही सगळी फळी गप्प असते. स्वार्थ असतो गप्प बसण्यामध्ये. गप्प बसण्यामध्ये स्वार्थ असतो बऱ्याच वेळेला. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशी तुमची खात्री असते, त्याच वेळेला तुम्ही येऊन पुढे बोलू शकता. आता गोखले साहेब म्हणल्याप्रमाणे जर असं घेतलं की स्वार्थ असतो, म्हणजे ज्यांनी सपोर्ट मध्ये लेटर लिहिले त्यांचे स्वार्थपूर्ती या गव्हर्नमेंटमध्ये होत असेल म्हणून त्यांनी तीच गव्हर्नमेंट आणा अशी भूमिका का घेतली नसावी. अगदी. मला या निमित्तानं एक आणखीन मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे असा की झी24 तासच्या वतीनं 24तास.com या आमच्या वेबसाईटवर आम्ही एक प्रश्न मांडला होता. आणि तो प्रश्न होता की निवडणुकीच्या काळातच सक्रिय होणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत त्यांची भूमिका कशी असते आणि त्यावर लोकांना काय वाटतं. प्रश्न आहे, निवडणुकीच्या वेळी सक्रिय होणारे कलाकार एरवी सामाजिक जबाबदारी पार पाडतात का? 14% लोक होय म्हणतात, 86% लोक म्हणतात नाही. ते अशा प्रकारची भूमिका निवडणुका नसताना पार पाडत नाहीत. आता विक्रम गोखले, कृपया यावर बोला की कलाकार हे निवडणुका आल्यानंतरच असे इतके जागरूक कसे काय व्हायला लागले? नाही, तुम्ही मला बोलवलं या चर्चेमध्ये म्हणून मी आलो. मला तोंडसूक घ्यायचंच असतं. नालायक राज्यकर्त्यांवरती मला तोंडसूक घ्यायचंच असतं, कारण मी कुणाचंही काही देणं लागत नाही. मोदींच्या गव्हर्नमेंटनी चुका ज्या केलेल्या आहेत त्या चुकाच आहेत, पण 65 वर्ष जी घाण इथे साचलेली आहे ती घाण साचवणाऱ्यांना तुम्ही वारंवार आजपर्यंत देत आलात ना संधी, मग द्या ना या माणसाला एकदा. बघू ना, तुम्हाला नाही आवडला पुढची 5 वर्ष, पुढच्या 5 वर्षात देऊ नका. हा काय प्रकार आहे की यांना मत देऊ नका असं म्हणणं? पण तुम्ही असं म्हणू शकता म्हणजे लोकशाही अस्तित्वात आहे. अन्यथा नक्षलाईट जसे म्हणतात की निवडणुकीवर बंदी घाला, तसे तुम्ही मग शहरातले नक्षलाईट तुम्ही झालात, सुशिक्षित, फक्त हातात बंदुका नाहीयेत. अगदी. आपण मनोज दुबेंकडून पटकन उत्तर घेणार आहोत. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. मनोजजी 30 सेकंद आहेत. आत्ताच्या घडीला या परिस्थितीला नक्की जबाबदार कोण? तुमचं उत्तर जर सरकार असेल तर ते सरकार पुढच्या 5 वर्षाला देणं तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं? मी तर अगोदरच माझ्या ओपनिंग रिमार्कमध्ये सांगितलं होतं की ज्यांना ही सरकार पाहिजे त्यांना हा देश जुळवळ करायचा आहे. माझा हा सरळ आरोप आहे. आणि मजबूर देश पाहिजे का मजबूत सरकार पाहिजे हे आपण ध्यानात असून मतदान करायला पाहिजे. या संदर्भामध्ये माझा प्रश्न शेवटचा हा मनोज जोशी यांना असणार आहे. मनोजजी, आपल्याकडे 30 सेकंदाचा कालावधी आहे.
कोणत्याही आवाहनाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावं, मग तो उजवा दबाव असेल किंवा डावा दबाव असेल, असं मध्यवर्ती आवाहन तुम्ही करणार आहात का? निश्चित रूपानं हे लोकशाहीचं मोठं पर्व आहे. आपण या देशाचे मालक आहोत आणि या देशावर आपल्याला कुठली सत्ता पाहिजे, जो देशाचं हित जाणणारं सरकार पाहिजे. आम्हाला असलं सरकार पाहिजे जे देशाहिताचं सरकार असेल. देशहित ज्याच्यासाठी सर्वोपरी आहे तसं सरकार पाहिजे. आम्हाला मजबूर नको, आम्हाला मजबूत सरकार पाहिजे. आणि आम्हाला मूक नको, आम्हाला मुखर नेतृत्व करणारं सरकार पाहिजे. आम्हाला देश तोडणारं नाही, देश तोडण्याची वकिली करणारं नाही, तर आपल्या ह्या सगळ्या विश्वामध्ये ह्या भारताला जोडणारा आणि अगदी संपूर्ण विश्वाला जोडणारा. मनोजजी आपली भूमिका पोहोचतीये. विक्रम गोखले ज्येष्ठ अभिनेता आपल्या सोबत आहेत. विक्रमजी, केवळ 30 सेकंदांचा कालावधी उरलाय. आपलं म्हणणं कृपया मर्यादित वेळेत मांडा. मी 25 सेकंद घेतो. माझ्या मते एक असं सरकार आपल्याला आवश्यक आहे की जे सगळ्यांचा विचार करेल, जुनी घाण काढून टाकेल. त्याला जरा वेळ द्यायला पाहिजे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात शांती, पण एक गालावर मारली तर दुसरा गाल मी पुढे करेन असलं सरकार नको आहे आम्हाला. आम्हाला मजबूत सरकार पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. गांधीजींचा हे विरोधच करतात. अगदी आपण या संदर्भात पुढच्या वेळेला चर्चा नक्की करू. मनोजजी, वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाता जाता निवडणुकीच्या काळात मतदारांनी काय करावं आणि काय करू नये याचे सल्ले अनेक जण आता देत आहेत. यावेळी कलावंतांनीही त्यांनी कुणाला मतदान करावं याबाबत सल्ले दिले. लोकशाहीच्या अभ्यासकांच्या मते आपले मतदार हे विवेकी असून ते विचारपूर्वक मतदान करतात. अर्थात कधी मतदान करताना चूक झाली तर आपली चूकही ते सुधारतात. याही वेळेला मतदार कुठल्याही दबावाशिवाय विचारपूर्वक मतदान करतील अशी अपेक्षा करूया आणि एका सशक्त मजबूत देशासाठी यावेळचं भरघोस मतदान होईल अशा प्रकारचाही आशावाद व्यक्त करूया. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.